भारताचं सार्वभौमत्व संपुष्टात आलं आहे का आणि भारतीय राज्यघटनेमधल्या उद्देशपत्रिकेमध्ये वापरण्यात आलेला सार्वभौम हा शब्द या शब्दाला आता काहीच अर्थ उरला नाही का अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारण असं आहे की भारताने काय करावं आणि काय करू नये याचे निर्णय सध्या डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत। त्यांनी आता असं सूचित केलं आहे की भारत आणि रशिया यांच्यामध्ये जो काही तेलाचा व्यवहार होतो हा व्यवहार फक्त पुढचे 30 दिवस सुरू राहील। भारताला फक्त 30 दिवस तेल खरेदी करण्याची मुभा असेल आणि रशियाला तेल विक्री करण्याची 30 दिवसांची मुभा असेल। आता हे जर निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेत असतील तर भारताच्या राज्यघटनेमध्ये असलेल्या सार्वभौम या शब्दाला काही अर्थ उरला आहे का असा प्रश्न आहे। आता सार्वभौम म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं आपलं सार्वभौमत्व कशा पद्धतीने धोक्यात येत आहे। सार्वभौमत्व या शब्दाचा नेमका जर अर्थ आपण बघितला तर एखाद्या देशाने त्यांचे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा सर्वोच्च आणि अंतिम अधिकार म्हणजे सार्वभौमत्व। भारताने काय करायचं आहे काय करायचं नाही या सगळ्या बाबतीतले निर्णय हा भारत घेईल। भारताने कुठल्या देशासोबत मैत्रीचे व्यवहार ठेवायचे, कुठल्या देशासोबत शत्रुत्व स्वीकारायचं आहे आणि कशा पद्धतीचे व्यवहार करायचे आहेत हे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा स्वतः भारताला असेल। आणि म्हणूनच आपण राज्यघटना तयार करत असताना राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये आपण सार्वभौमत्व हा शब्द वापरला। सार्वभौमत्व हा शब्द वापरत असताना अनेक सदस्यांनी या संविधान सभेमध्ये या शब्दाला विरोध केला आणि त्यांनी नेहरूंना एक प्रश्न विचारला। ते असं म्हणाले की जर भारत ब्रिटिश कॉमनवेल्थचा सदस्य असेल तर भारत सार्वभौम राहू शकतो का किंवा भारताचं सार्वभौमत्व टिकून राहू शकतं का। यावर नेहरूंनी दिलेलं उत्तर हे खूप महत्त्वाचं आहे। नेहरू असं म्हणतात की कॉमनवेल्थचं हे सदस्यत्व जे आहे हे सदस्यत्व भारताने स्वतःहून स्वीकारलेलं आहे, ते कोणी आपल्यावरती लादलेलं नाही। त्याच्यामुळे आपण हे सदस्यत्व किती दिवस ठेवायचं आणि कधी नाकारायचं हे आपण निश्चित करू शकतो। जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला उद्यापासून कॉमनवेल्थचा सदस्य राहायचं नाही तर भारत तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो। ते आपल्यावर डिपेंड करतं की आपण कशा पद्धतीचे निर्णय घेतो। त्याच्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर ब्रिटिश कॉमनवेल्थच्या सदस्यत्वाचा कोणताही परिणाम होणार नाही आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये आपण सार्वभौमत्व हा शब्द स्वीकारला। 26 जानेवारी 1950 पासून भारत सार्वभौम असेल आणि भारताने कोणते निर्णय घ्यायचेत आणि कोणते निर्णय नाही घ्यायचे हे सर्वस्वी भारतावर डिपेंड असेल आणि त्याचा सर्वोच्च अधिकार हा भारताला असेल, इतर कुठल्याही देशाला नाही। त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे भारताला सांगू शकत नाहीत की तुम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचं आणि कोणाकडून खरेदी करायचं नाही। म्हणून जर डोनाल्ड ट्रम्प हे ठरवत असतील तर याचा अर्थ असा होतो की भारताचं सार्वभौमत्व संपुष्टात आलेलं आहे आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये असलेल्या सार्वभौमत्व या शब्दाला आता काही अर्थ उरला नाही। सार्वभौमत्व हे कुठल्याही देशासाठी खूप महत्त्वाचं असतं, अन्यथा एखादा देश जर सार्वभौम नसेल तर तो गुलाम होत जातो आणि म्हणूनच आपण सार्वभौमत्व हा जो शब्द स्वीकारलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे की 26 जानेवारी 1950 पासून भारत सार्वभौम असेल। या देशावरती कोणाचीही राजकीय सत्ता असणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे हा देश कुठल्याही देशाच्या अखत्यारीत असणार नाही। त्याच्यामुळे सर्वोच्च सत्ता ही भारताची असेल आणि सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार देखील हे भारताला असतील आणि म्हणूनच भारताने असा निर्णय घेतला की सार्वभौम सत्ता आपण उपभोगायची आहे। इतके दिवस आपण ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होतो। ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, अशा वेगवेगळ्या शासनव्यवस्थेच्या अधिपत्याखाली आपण होतो, पण ही सगळी शासनव्यवस्था आपण संपुष्टात आणलेली आहे आणि स्वतः भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेली ही शासनव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे। त्याच्यामुळे जेवढे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते सगळे निर्णय भारतीयांनी घ्यायचे आहेत आणि म्हणून भारताने आता कुठल्याही देशाला विचारून कोणतेही निर्णय घेऊ नयेत। भारताचं सरकार हे सार्वभौम असेल, भारतीय जनता ही सार्वभौम असेल आणि हा देश एक प्रकारे टोटली सार्वभौम असेल। त्याच्यामुळे देशाचं सार्वभौमत्व हे संपुष्टात येणार नाही याची काळजी येणाऱ्या सरकारांनी घेतली पाहिजे आणि म्हणूनच नेहरूंनी असा निर्णय घेतला होता की या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये सार्वभौम हा शब्द असेल आणि सार्वभौमत्व हा शब्दाशिवाय हा देश स्वतंत्ररित्या राज्यकारभार करू शकणार नाही, अन्यथा कोणीही येईल आणि आपल्याला मार्गदर्शन करायला जाईल। त्याच्यामुळे 150-200 वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांना देखील आपण बाजूला केलं, त्यांची देखील आपण कुठलीही सत्ता 26 जानेवारी 1950 नंतर स्वीकारलेली नाही। हे देश तर खूप दूरची गोष्ट आहे। त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे काही सांगत आहेत जर ते घडत असेल आणि त्या पद्धतीने जर आपण चालत असो तर आपलं सार्वभौमत्व संपुष्टात आलं हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो हा निर्णय आहे हा निर्णय कसा धुडकावायचा हे भारताने ठरवलं पाहिजे, कारण त्याचा सर्वोच्च अधिकार हा भारताचा आहे आणि भारताने
हे करायला पाहिजे आणि भारत हे करेल याची खात्री देखील आहे. आपल्याला नेमकं भारताच्या या सार्वभौमत्वाबद्दल आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या 30 दिवसाच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. सातत्याने डोनाल्ड ट्रम्प हे भारताने कोणते निर्णय घ्यावेत हे सातत्याने याचा पुनरुच्चार करत आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारताचं सार्वभौमत्व हे संपुष्टात आलं आहे का हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.